आणि बघू ह्या प्रयत्नाला अरे बापरे हाय गाइस, आम्ही आता मच्छीला निघालोय. आमचा पप्पा आता हे पार्मिट करतोय. चला काय गाइस, आता मच्छीला निघालोय आम्ही. आता बघूया काय मासे भेटणार. चालेल. आमचा आबा बसलाय. आबा हे आमचे बाबा बसलेले आहे तिथे आणि आता आम्ही चाललोय धरणावर. बघूया आता. चला चला आता निघलो आम्ही मच्छीला. चला चला येऊ. तू आलाय माणूस कोण? चला. आणि हे आमचे मित्र आहेत. आता हे पण आमच्या सोबत धरणावर येतात मच्छी पकडायला. चालेल, धन्यवाद. हे बघा, हे आमचे आहेत रामदास भाऊ. हे आता मच्छी पकडण्यासाठी रामसर धरणावर आता आमच्या सोबत येणार आहेत. तर बघा आता काय हिरामनने सांगितलंय की मच्छी पकडण्यात 1 नंबर आहे. आता बघूया काय पराक्रम दाखवत आहेत. बोल. असा बुडतो ना बघू आता काय. हिरामन चला. चला आता आणि मासे पकडून आम्ही एकदम. आणि हे आहेत आपले पुष्पा भाऊ. मग किती मच्छी पकडणार मित्रांनो? हे रानसाईमध्ये मच्छी पकडण्यामध्ये एकदम म्हणजे 1 नंबरचे मानले जातात त्यांना. रात्री 8 वाजता पाण्यात बुडतात, 2:30 वाजता, 3 वाजता. जास्त एक्सपर्ट नाही पण थोडी तरी पकडू आपण. अच्छा, चला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय रानसाई धरणावर. गेल्या आठवड्यामध्ये पण आलो होतो पण तिथे काही व्हिडिओ बनवायचा माहोल नव्हता. तर आज आम्ही आलेलो आहोत रानसाई. तर बघा. बघा इकडे कसा ग्राउंड आहे. एकदम एकदम चांगला, एकदम वातावरण, क्लायमेट एकदम मस्त, एकदम निसर्गरम्य वातावरण. इकडे पोरं खेकडे पकडतात. आणि हा बघा आमचा एक ग्रामपंचायत सदस्य नागेश इथे बसलेला आहे. आणि हा त्याचा छोटा मुलगा. हाय कर, हात कर. मच्छीला गेले, हा इकडे मच्छीला गेले, त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या इकडे उभ्या आहेत. सगळ्यांच्या हे मच्छी पकडून चालले आता घरी. हा. तर मित्रांनो आता रामसाची पोरा एकदम ते पण धरणावरच येत आहेत. तर मित्रांनो आता नागेश मुलाला ठेवायला घरी गेलाय. तर आम्ही आता त्याचा जरा वाट बघतोय. मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली आम्ही बसलोय. बघूया संपूर्ण व्हिडिओ पहा. बर्थडे आहे. हे इकडे ये, मग हात मिळव. ये अरे ये. नाव काय? नाव काय? आर्यन. हा आर्यनचा वाढदिवस आहे. तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कॉलेज वगैरे काय शाळेत जातो? धरणाची मच्छी कापायचं. पार्टी बिर्टी आहे का नाही काय? अरे बापूस धरणान येतात आमच्या सोबत. हे असं माहिती असतं तर केक घेऊन आलो असतो आम्ही. बर्थडेच्या सेलिब्रेशन साठी माणसं येतात. मग बघूया आता रामदास भाऊ काय काय सोय करतायत बघू आपले. चला तर मित्रांनो या बघा, या ठिकाणाहून धरणाला सुरुवात होते. ही आहे बंगल्याची वाडी. आणि त्या बंगल्याच्या वाडीच्या त्या बाजूला आपल्याला दिसतोय कर्नाला किल्ला आहे. हा कर्नाला किल्ला आहे. आणि ही बंगल्याची वाडी. आणि इथून धरणाला सुरुवात होते, रानसाई धरणाला. तर चला. आणि हा रानसाईचा पूर्ण म्हणजे गणपती विसर्जनाचा घाट आहे. हा गणपती घाट आहे. आणि इथेच गणपती विसर्जन होतो त्यांचं. चला. अद्यापपर्यंत या धरणामध्ये पाऊस पडलेला नाही, त्यामुळे जरा पाणी कमी आहे. आणि मित्रांनो ही जागा जी आहे धरणामधली,
ते उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यानंतर या ठिकाणी रानसाईचे आपले काही मित्र आहेत ते या ठिकाणी भाजीपाला लागवड करतात आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तुम्ही देखील लावता ना? अच्छा. हा? एकदम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर जी मजा आहे ती आज आपल्याला इथे अनुभवायला मिळते. खरंच मित्रांनो, कधीतरी आपला म्हणजे मनाचा एक हे करण्यासाठी आपण निसर्गाच्या सान्निध्यात एकदा तरी आलं पाहिजे. बरोबर ना मित्रांनो? बरोबर बरोबर. आज बघूया काय मच्छी पकडायचा आनंद भेटतोय ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, ही जी आपण आता आम्ही चालत आहोत ही धरणाच्या आतील जागा आहे. पूर्ण उन्हाळ्यामध्ये आटल्यानंतर एवढी जागा ही पूर्ण दिसते. ही आपल्याला पूर्ण पाण्याखालचीच जागा आहे, परंतु आता पाणी नाही त्याच्यामुळे आपल्याला इकडे चालता येत आहे. परंतु पावसाच्या पाण्यात पूर्ण धरण भरल्यानंतर ही जागा दिसणार पण नाही आपल्याला. चला तर मित्रांनो, या आता पुढे जाऊया. इकडे सलमान खानचा बंगला आहे. सलमान खानचा बंगला आहे रानसाईला. हो काय? हो, तो तिथे मच्छीच पाय ना. किती काढणार मच्छी? किती काढणार? चला चला या. चला. पुष्पराज आपले बोलतायत की मच्छीचा तुला कमी पडणार नाही, एवढी काढून देतो. आता बघूया, मी पण पहिल्यांदाच बघतोय. सलमान खानचा सलमान खान दरवर्षी येतो त्या ठिकाणी काय. चला आपण पण बघायला जाऊ तिथे. मित्रांनो बघा, पूर्ण धरणाची पातळी पूर्ण आटलेली आहे, पूर्ण पाणी कमी झालेलं आहे. आणि हे बघा मित्रांनो, हे धरणाचं पाणी उरण शहराला पूर्ण जातं पाणी. हे काय किचन गुरुजीची शाळेत होतो. हा, मग घरी काम करायला कोण नाही. शाळेतच असं लग्न केले. लव्ह मॅरेज कुठं? अरे पण कुठं? गाव कुठला? रानसाईलाच आहे. म्हणजे सासूरवाडी पण इथलीच आहे. हा, त्या टायमाला काय केला. मित्रांनो, आम्ही आता चालत चालत पूर्ण धरणाच्या आतमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, हे आता धरण आटलेलं आहे म्हणून आपल्याला आम्ही इथपर्यंत आलोय आणि हा पूर्ण धरण आटलेलं दिसतंय आपल्याला. पण धरण पावसामध्ये पूर्ण भरल्यानंतर ही पाण्याची पातळी फार इथपर्यंत जाते. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या धरणामध्ये पाणी किती असतं. आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटल्यानंतर ही परिस्थिती अशी असते. आणि मित्रांनो, 10-15 मिनिटं चालल्यानंतर आम्ही आता धरणाच्या पूर्ण आतमध्ये आलेलो आहोत. आणि हे बघा, पाणी कितपर्यंत आलेलं आहे. म्हणजे अद्याप जर एक 10-15 दिवस पाऊस पडला नाही तर पूर्ण आतमधला चिखल सुद्धा दिसेल ना रे. एवढं पाणी खाली गेलेलं आहे. पाणी वापरलाय जाम बेकार पाणी वापरलाय. जाम लोक अंगात होईल. आवडा गरम होय बाबा. आणि ते विनय बघा कुठे येऊन बसलेला आहे. आता तो काट्याचे उपटे घालतो, तो मळ्याचे मासे पकडतो. पण तयारीत आहे बांबू घेऊन. हे कुठलं आपलेच आहेत काय? रानसाई मधलेच आहेत? बाहेरच आहेत काय? बाहेरून पण माणसं येतात. फायटर खाण्याच्या वस्तू काही असतात, जे सामान वगैरे आणायला तिकोड्याला जायला लागतात. तरी महिला मंडळ वगैरे बघा स्वतः होडी चालवत त्या ठिकाणी जात असतात. चला तर मित्रांनो, हिरामन आणि रामदासबाई गेलेत होडी आणायला. होडी आहे परंतु ती थोडीशी डलमलीच आहे, कधी पण काही पण होऊ शकतं म्हणून ते चांगली होडी आणायला गेलेत. आणि आम्ही आलो आता या बाजूला.
आणि हे पास मित्रांनो, रानसाई धरणाची पाण्याची पातळी पूर्ण खाली गेलेली आहे. आपण पाहताय की संपूर्ण उरण तालुक्याला याच धरणातलं पाणी जातं. परंतु आपण पाहताय उन्हाळ्यामध्ये ह्या धरणाची आटल्यानंतर बघा, हा जो समोर डोंगर दिसतो याच्या वरपर्यंत आपल्याला पाणी पावसात भरलेलं असतं. तर आज मी आलो आहे रानसाई धरणावर. तर रानसाई धरणावर माझ्यासोबत हिरामन, विनय आणि पुष्पाबाई आहेत. तर मच्छी पकडण्यासाठी आलेलो आहोत. या व्हिडिओतून तुम्हाला सर्व दिवसभर काय काय मजा करतो ते दाखवतोय. मित्रांनो, होडीसाठी आम्ही खूपच स्ट्रगल केली, परंतु आम्हाला होडी चांगली काय होडी भेटली नाही आम्हाला. आणि जी भेटली होडी त्या होडीत आम्ही चाललोय. तयार नाही, कोण सांगतो होल पडलाय, कोण सांगतोय. गेल्या वर्षी आम्ही इथे कटला पकडला होता काय. मित्रांनो, एकदम छोटी होडी घेऊन आम्ही चाललोय. आता काय बघूया, पुढे होडी आहे आमची एक. बघा आता दुसरी मित्राची होडी आहे. होडीवाल्यांना पण भाव खायला येत टाइम असतो तर काय करणार, बोलून फायदा नाही. इकडे बंगले आहेत बघा, हे बघ किती बसलेत तिकडे. या डोंगराच्या पलीकडे चिरनेर विभाग आहे आणि या पुलाच्या त्या साईडला दिगोडे. तर मित्रांनो, आपण पाहताय एकदम जवळून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी. तिकडे कर्नाळा सीन पण दिसतो. BSNL टावर. काय हा आटापिटा जीवाचा करून आम्ही या ठिकाणी मच्छी पकडण्यासाठी आलेलो आहेत. आणि हा बघा कर्नाळा किल्ला. चल 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 चल, मार टन मार. पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पा झुकेगा नहीं साला. हा आमचा पुष्पराज आहे बिचारा. होडीचा हे झालेला आहे, तो नाखवा झालेला आहे आमचा. माशांचा मास्टर आहे, पण तो होडी नाही भेटत. होडी काय आमची स्पीड घेत नाही त्याच्यामुळे. चला मित्रांनो, बऱ्याच परिश्रमानंतर आता होडी आम्हाला भेटलेली आहे आणि आता आम्ही मासे पकडण्यासाठी निघालोय. खरंच होडीसाठी लय म्हणजे खूपच स्ट्रगल, पूर्ण रानसाई धरणाच्या भोवताली फिरलोय आम्ही होडीसाठी आणि एकदाची होडी आम्हाला भेटली आणि आता निघालोय आम्ही मच्छी पकडायला. पुष्पराज खुश झाले. पुष्पराजच्या जीवात जीव आलेला आहे आणि बघूया आता मच्छी पकडण्यासाठी काय. आंबे घ्यायचे का आंबे? हा, आंबे नको, आधी पहिला आपल्याला मच्छी टार्गेट आहे आपला. आंबे नाही, आंबे खंबे घेऊ. अरे आंबे आहे का? आणि हे बघा मित्रांनो, मासे पकडण्यासाठी किती गर्दी आज आहे. आज रविवार असल्यामुळे सर्व रानसाई मधले मच्छी पकडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा आहे रानसाई धरण. आणि हा बघा मित्रांनो, आता मच्छी पकडण्यासाठी प्रयत्न करतोय. घ्या, व्यवस्थित टाक, या बाजूला टाक. अरे वा. आणि हा असा, अरे वा. बघा आता मित्रांनो, मस्त या प्रयत्नाला आमचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मासे आता पुष्पा अजून कुठला आहे? सॅम्प्रिस काय हो? बापरे, बघा. हा हे टाकलं तिकडे मित्रांनो, हा बघा कुठला सॅम्प्रिस काय? सॅम्प्रिस. हा, या म्हणजे 1 किलो परत होता. आणि बघू ह्या प्रयत्नाला, अरे बापरे, आणि रॉयल चॅलेंज पण आले. हा, आमचा कामच झाला. या पागासोबत आता एक बाबा, रॉयल चॅलेंजेस पण आले. आमचा कामच झाला. अरे आता बापरे, धरणात 15 वर्षापासून खाली होती. आता कामच झाला आमचा. आणि आता मात्र मच्छी भेटायला सुरुवात झाली आम्हाला. दिवसभरातून आपण धीर धरला, पण आता चालेल. कसं आहे, कुठल्या पण गोष्टीमध्ये प्रयत्न सोडायचा नसतो. आणि हा बघा, वा, देतात का नाही? आता अनिलनी पाक टाकलाय. आता बघू किती मासे भेटतात. पहिलाच प्रयत्न. यो आमचा पुष्पराज. यो पुष्पराज आता रानसाई धरणाचे एकदम बांधकामाला आम्ही, हा बघा मासे पकडायला आलोय एकदम बांधकामाला. यो हा
बघूया या. थांब 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 इकूनचं गोळा करू नये. हा हा कर नाही अजून आहे काय हा जामच वजन आहे रे. पाहिजे. हा आता बघू किती मासे भेटतात. अनिलनी ट्राय करतो. अनिल आयुष्यात पहिल्यांदा बापरे अरे वा खतरनाक मासे. अरे बाबा डेंजरस. यो जुना खेळाडू आहे जुना. नाही रे मी पहिल्यांदाच टाकलाय पाग. अरे बापरे अरे बापरे काय मच्छी आहे काय तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा पाग टाकलाय आणि मच्छी बघा कामच तमाम. एका प्रयत्नात यो बापरे. यो जुना खिलाडी आहे मच्छी पकडणारा अनिल पवार. आणि तिकडे आमचा पुष्पराज धरणाचे कमाल केलेले आहे पुष्पराजने. मित्रांनो मच्छी बघा ही मित्रांनो मच्छी बघा. अशी हा नॅचरली व्हिडिओ आहे. लाईक फॉलो शेअर करा. हिरामनने धीर सोडला होता. आणि हे बघा मित्रांनो पुष्पराज आणि हिरामनने धीर सोडला होता पण त्यांना बोललो मी की हीच जागा आपल्याला लक्की आहे. आणि हा बघा कसा प्रयत्न केला आणि मच्छी बघा. प्रयत्न आणि परमेश्वर. वाव अशी मच्छी आली पाहिजे. आणि पुष्पराजने आता कमाल केलेली आहे. तरी पुष्पराज पाण्यात बुडताना बोललाच ना तो बोचका भरून बोचका भरूनच मच्छी आलेली आहे. आता बोचका आणतो खालून. अजून आपल्याला 2 बोचके निघले पाहिजे. असे निघतील ना. चला मित्रांनो दिवसभरात मच्छी पकडून झालेलं आहे आमच्या. आणि हे बघा किती मच्छी आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. पुष्पाबाईंनी कमाल केलेली आहे. आणि हे बघा सर्व मोठी मोठी मच्छी भेटली आम्हाला. वडीसाठी जाम स्ट्रगल करायला लागली ना रे. चला तर मित्रांनो आता दिवसभर मासे पकडून झाल्यानंतर आता आम्ही निघालोय. हे बघा मासे मोठे मोठे मासे भेटलेत. माले देणार हे बघा दे मला चष्मा. भरपूर मेहनत आहे कारण हे सर्व मासे आम्ही जास्त खोलीच्या पाण्याला पकडलेले आहेत. चला हा बघा विनय हा दिवसभर होता आमच्या सोबत धरणात पोहायला. हिरामन आणि पुष्पाबाई. तर आता आम्ही निघालोय. मार इकडून जाऊ दे वडी जाऊ दे किनारीला. जाऊ दे किनारीला. हा हे बघा आज रविवार आहे ना म्हणून सर्वजण पार्टीसाठी आले त्या ठिकाणी.